न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पुणे हायवे पळसे तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी नाशिक तालुका शेतकी सहकारी संघ लिमिटेड नाशिक संस्थेच्या पळसे डेपोचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या शुभ हस्ते फीत कापून या डेपोचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर दिलीपराव थेटे, दिलीप चव्हाण, दीपक हगवणे, रावसाहेब कोशिरे, मीराबाई लबडे, विष्णू शेटे, विष्णू थेटे, उत्तमराव ढिकले, आशा गायकर, शांताराम माळुदे, बाळू काकड, ढवळे, भिकाजी कांडेकर हे मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। माझ्याकडून काही चुकलं असेल चुकत असेल तर माफ करा। मी पहिल्यांदा बोलत आहे एवढी गर्दी एवढ्या गर्दी समोर बोलता असं बोलू शकतो। शेतनं मला एक काम करायची संधी दिली, आम्हाला संधी उपलब्ध करून दिली शेतनं। शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या याच्यातून या संधीचं आम्ही सर्व सोनं करू, आमचं पूर्ण संचालक मंडळ आणि आम्ही या संधीचं सोनं करू, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। आम्ही आता या आमच्या दुकानचं उद्घाटन या 7वा डेपो ओपन केला आहे। म्हणजे आमची निवडणूक झाल्यापासून हा 3 नंबरचं उद्घाटन आहे। 3 डेपो आम्ही चालू केले। पहिला डेपो लाचलगावला, दुसरा डेपो पेठ रोडला आणि तिसरा डेपो पळशाला। हे सर्व शक्य झाले ते आमचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, उपसभापती तसेच विशेष करून देविदास पिंगळे यांच्या प्रयत्नातून झाले। त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून हे शक्य होते। आता हा जो डेपो चालू झाला, डेपो म्हणून किंवा एखादा व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहणार नाही आम्ही सर्व संचालक मंडळ, तर हे आमचं मंदिर म्हणून पाहू आणि या मंदिरात येणारे जे शेतकरी सर्व हे गिराईक म्हणून न पाहता यांच्याकडे देव म्हणून पाहिजे आणि शेवटपर्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे काम करेल, कुठल्या प्रकारचं कसले असं गैरवर्तन करणार नाही,
चुकीचा व्यवसाय करणार नाही आणि सर्व योग्य दरात आणि सर्व ओरिजिनल खते इथं उपलब्ध होतील. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि हे दुकान चालवायचे आता आपल्या सर्व शेतकऱ्यांची जबाबदारी, आपल्या पंचकृषी जबाबदारी. जसा माझ्यावर सर्वांनी भरोसा टाकला तसा आपण सर्वांनी माझ्यावर भरोसा टाकून हे काम मी एकटा नाही करू शकत, तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. मला एवढं बोलून थांबतो. ट्रान्सफर करायचे बाकी. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना विनंती करतो का आपला संघ नफ्यात कसा येईल, कारण मागच्या वर्षीमध्ये नफा फार कमी झालेला आहे, म्हणजे 50% नफा त्या ठिकाणी आलाय आणि नवीन नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी ही धडपड संघाने केली. याचबरोबर शेतच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना अनेक शेतकऱ्यांच्या विकासासाठी या संघाच्या माध्यमातून आपल्याला जे योजना देता येतील ते जे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी करेल. मी शेठ या ठिकाणी एक विनंती करतोय आम्ही तुम्हाला की हा पॅनल निर्मिती करत असताना तुकाराम दादा असो, दौलत पडे असो, भावले असो, भाऊसाहेब भावले असो यांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि पॅनल निर्मितीचा आम्ही सर्वांनी तुमच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आणलाय. मी अजून एक आपल्याला विनंती करतो की आमच्या पंचक्रोशीमध्ये एक देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये एक इच्छुक उमेदवार आहे सुनील पवार. आमच्या सर्व पंचक्रोशीने तो निर्णय घेतलेला आहे. मी या कार्यक्रमाचं वेगळं रूप जरी असलं तरी पण आपला श्रेष्ठ या ठिकाणी विष्णुपंत मजदुने, राजाराम अण्णा या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. जर आपल्याला उमेदवारी जर बदलायची असेल तर आमच्या परिसरातील सुनील पवार यांचा तुम्ही विचार करावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर आमचे संतोष साळे, रमेश आवटे आणि खालकरांना हे त्यांच्या परिसरातून संतोष साळेसाठी उमेदवारी करतात, परंतु आपल्या परिसराला जर एकाला उमेदवारी मिळाली तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र वेगळं जे शेतकरी त्या ठिकाणी येतील त्या शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. जे जे या देशातले तज्ज्ञ आहे, शेतीमध्ये तज्ज्ञ आहे, IAS अधिकारी आहे, चांगला त्यांच्यावाला त्याच्यात अभ्यास झालेला आहे, असे लोक त्या ठिकाणी आपण साधारण महिन्यातून 4 दिवस 5 दिवस असे कंपल्सरी 12 महिने आठवड्यातले का सगळे दिवस आपल्याला आपण चालू शकत नाही, का सगळ्यांना कामं राहतात. म्हणून स्टेप बाय स्टेप ते लोक एक आठवड्याचा आपण प्रोग्राम 1 महिन्यातला कंपल्सरी ठेवणार आणि 12 महिने त्या ठिकाणी आपण तो सगळा कार्यक्रम हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आपण शरद पवार मार्केट यार्डमध्ये करतोय. पण हा दृष्टिकोन सगळ्या शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त डेव्हलप करता येईल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 पैसे त्यांच्या हातात कसे जास्त मिळतील. द्राक्षाच्या संदर्भात जर आपण बघितलं, जो माझा अनुभव आहे की आपण लॅबोरेटरीमध्ये एक्सपोर्टचा माल चेकिंगला देतो, एक हैदराबादला जातं, एक काही अजून 1-2 ठिकाणी चेकिंगला जातात. त्याचा परिणाम असा जातो का आता अशा लिंकिंग झालेले आहे की मग ते काय म्हणतात आणि आम्ही रशियाला पाठवणार आहे हा माल तो तुमच्यावाला 80 रुपयाचा आहे. परंतु गंमत अशी आहे की आता तुमच्यामध्ये डिडक्शन याच्यामध्ये 10% 60% निघालेलं आहे. मग काय होतं, शेतकरी म्हणतो जाऊ दे आता काय करणार, आता गेलेलं ठीक आहे, रशिया 40 रुपये देऊन टाका. म्हणजे 40 रुपये एका किलोला त्या शेतकऱ्याला फटका बसतो. आणि म्हणून ती मशिनरी सुद्धा आपण मला वाटतं 11,000 रुपये एका याचे घेता, तर आपण नॉमिनल काय 2,000-3,000 रुपये काय खर्च येत असेल तेवढाच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती घेणार आहे. आणि ते सगळे द्राक्षवाल्याची सुद्धा आपण सोय, जो आपल्या तालुका असेल, आपल्या तालुक्यामध्ये जास्त चांगल्या प्रमाणामध्ये द्राक्ष आहे आणि जो एक्सपोर्ट करतात त्याच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी देणार आहे. का ह्याच बिल्डिंगमध्ये एकाच ठिकाणी ऑफिस असेल, एकाच ठिकाणी लेक्चर असेल, एकाच ठिकाणी या सगळ्या सुविधा या देणार आहे. एक खत प्रकल्प आम्ही चालू करतोय का जो भाजीपाला आपण मार्केट पंचवटी यार्डामध्ये घेऊन येत आहे, तो भाजीपाला पासून खत तयार करायचं, काही गॅस तयार करायचा आणि तो ते खत जे येईल ते जो खर्च येईल त्याच्या 50% कमी किमतीने हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण देणार आहे. म्हणजे 100 रुपये जर त्याला खर्च आला तयार करायला तर 50 रुपयामध्ये त्या शेतकऱ्याला आपण भाजीपाल्यापासून जे खत निर्माण करणार आहे, जो आपण पालापाचोळा जो खाली पडतो त्या पाचोळ्यापासून तो खत आपण त्या ठिकाणी साधारण 10-11 टन
डेली आपला त्या ठिकाणी साधारण भाजीपाला जे वाया आपण आज महानगरपालिकेला पाथर्डीला नेऊन टाकतोय, तर त्याच्यामधून आपण वीज निर्मिती करणार आहे, खत बी तयार करणार आहे, गॅस बी तयार। या ठिकाणी शेतकऱ्यांना रासायनिक खते बी बियाणे अगदी योग्य भावात उपलब्ध होणार आहे।